तर चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. फुलरलेनचा बॉल अगदी मिडॉनला बीट केलंय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला चौकार. पहिला बॉल खऱ्या अर्थाने निर्धावाला होता. दुसऱ्याच शॉर्ट बॉल होता, कट केलाय. पॉइंट मधून बॉलला काढलाय. कव्हर पॉइंटला चाललाय बॉल सीमा पार. नितेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. पाहायला मिळतात नितेश भोईरच्या बॅट मधून. पहिला बॉल खऱ्या अर्थानं अगदी नियंत्रण देखील आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्याकडे. यावेळी ऑन साईडला हा फटका गॅप मध्ये केला आहे. जाईल बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. नितेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. वापर जास्त करण्यात आला. यावेळी फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय, पाडल स्वीप केलाय. बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तोपर्यंत चेंडू फरार सीमा पार. ही ते आलाय चौकार. इथे फुलटॉस फुलटोल वसूल करत असताना पाठवलंय बॉलला सीमा पार. आणखीन एक षटकार. लागेल प्रेम 11 टीमला. पाठीमागे अगदी जिथे फटका येईल ना तिथे चौकारच आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉपला आलाय चौकार. पाठीमागे खेळला होता आणि तिथे देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय नितेश भोईरच्या बॅट मधून. प्रत्येक बॉल वरती जिथे फटका सजवतील तिथे चौकार आणि षटकारच पाहायला मिळतोय. एक रणनीती आखून आलेत अगदी मैदानाच्या. अजय भस्मा इथे शॉर्ट बॉल होता, त्याला पाठवलंय वाईड इज लॉंग ऑन सीमा फार. इथे आलाय नितेश भोईर. ब्रँडेड षटकार. परंतु नितेश भोईर नावाचं वादळ अजूनही मैदानावरती आहे आणि ते नो बॉल. त्याच्यावरती हा षटकार आला. 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील.